यांच्याकडनं रनिंगची आवड कशी असावी हे शिकावं. राहायला एका टोकाला आहे पण कायम युनिव्हर्सिटीमध्ये असतात, अगदी हसत खेळत गप्पा मारत पडत असतात. आणि जेव्हा यांचं फोकस रनिंग असतं तेव्हा अत्यंत फोकस रनिंग. आपण तिला जेव्हा मी सांगितलं की मी हेमंत करंदीकर यांना यांचं पुस्तक लॉन्च आहे त्याच्यासाठी जातो, तर तिने दोन गोष्टी, तेच ना त्यांच्याबरोबर ते एक फ्रेंड आणि ते नेहमी युनिव्हर्सिटीमध्ये पळताना माझी बायको पाहिजे नॉन रनर आहे बरं का, तरी तिने त्यांना पाहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट तिने सांगितलं, नेहमी तुला जेव्हा फोन देतात लोकांचे आणि ते टेक्निकल खूप डीप टेक्निकल प्रश्न विचारतात, तू त्यांना सांगतोस की फर्ग्युसन कॉलेजमध्ये हेमंत करंदीकरांना भेट, ते तुम्हाला व्यवस्थित सांगू शकते. सो दॅट इज द मेमरी शी. सो हेमंत, as far as running techniques are concerned, you are unparalleled. Anyone can run. Group is truly blessed to have you as the founder. You have done a tremendous job. आणि इतके सारे रनर्स क्रिएट झालेले, शेकडो रनर्स क्रिएट झाले तुमच्या एफर्ट्समुळे, तुमच्या ग्रुपमुळे. आणि सो यू हॅव चेंज लाईव्स अँड नाव दिस इज द कल्मिनेशन, दिस इज द समिट. यू हॅव रिटन दिस बुक which immortalizes all the learnings that you have had, and everything that people may not have benefited from spending time with you, they will learn from this book. So thank you so much for your time. मनोज सुधी हे एकत्र त्यांनी पळायचे 2014-15 पासून. मनोज मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉम्रेड रनर आहे, युनिव्हर्सिटीमध्ये कायम पळत असतात, अत्यंत हसमुख आणि कधीही अप्रोचेबल कुठल्याही गोष्टीचं. परवा जेव्हा हेमंतचा मेसेज आला आणि मी टायटल वाचलं आणि हेमंतचा कॉल येण्याआधी कदाचित 50 लोकांना ते टायटल पाठवलेलं होतं ऑलरेडी. आणि खूप म्हणजे जसं सुधीरने सांगितलं की रनिंग टेक्निक्स, मी आणि हेमंत 2012 मध्ये पहिल्यांदा भेटलो होतो. पाचगणीला एक रन होता पहिल्यांदा पुण्याच्या बाहेर, जास्त सांगू नको तेव्हा. आणि फेसबुक वरून पोस्ट केलेलं. तेव्हा काही रजिस्ट्रेशन वगैरे काही नव्हतं. अरविंद आणि निखिलने ऑर्गनाईज केलेला रन होता. तर आम्ही कोथरूडला भेटलो तिघेजण, मी, हेमंत आणि मयुरेश. गाडी शेअर करून जाऊया आपण. आणि मग आम्ही 10 पण शेअर केला. दुसऱ्या दिवशी 21 किलोमीटर रन करायचं आहे. आणि मला वाटतं रात्री 12-1 वाजेपर्यंत गप्पा करत बसलेलो होतो. आणि त्या गप्पांमध्ये असे भरपूर म्हणजे वेगवेगळे विषय होते, असं काही नाही की रनिंग फक्त. दुसऱ्या दिवशी आमचा रन छान झाला. टेम्परेचर खूप होतं, म्हणजे ऑलमोस्ट 38 डिग्री वगैरे होतं. आणि त्यानंतर ऑफकोर्स बिकम अ गुड फ्रेंड. आणि जेव्हा फर्ग्युसनमध्ये एनीवन कॅन रन हा ग्रुप सुरू झाला, मेन टाईम सुद्धा हेमंत आणि मी बरेचदा कशा वेगवेगळ्या ह्याच्यासाठी. सगळ्यात आवडतं आमचा जर रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी असेल, आपण रन केल्यानंतर बिअरला भेटायचं का, म्हणजे दॅट्स अ मोटिवेशन ऑल द टाइम. त्यामुळे आम्ही भेटत राहिलो आणि सो हॅपी की छोटं पण अप्रोप्रिएट टायटल असलेलं, की जी लोक हेमंतला पर्सनली भेटू नाही शकली आणि जी लोक ती वाचतील पुस्तक, खरोखर त्यांना एनीवन कॅन रनचा जो अनुभव आहे, इंजुरी फ्री रन, तो नक्की या पुस्तकात. 15 वर्ष फक्त रन करणे आणि इंजुरी फ्री रन करणे, आणि रन इज लाईक मरेपर्यंत रन करायचं. इट्स नॉट अबाउट 1 मॅरेथॉन, 10 मॅरेथॉन, रनिंग एव्हरी डे और हॅपीली रनिंग. थँक्यू व्हेरी मच. हिना म्हणजे एकदम सरांची लाडकी स्टुडंट, सगळं ऐकणारी स्टुडंट आणि तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त सिन्सिअर स्टुडंट. आताही मोबाईलवर बघत बसतात आणि रेग्युलर. नाही, तो ट्रॅव्हल करत असतो, म्हणजे तोही अगदी इक्वली हेल्थ फ्रीक आहे, गंमत करत. तो म्हटला की तू पण जॉईन कर. तर मी तो रनिंग क्लासला सरांकडे जायला लागले. पण बीइंग अँड ऑर्थो लाईक ऑस्टिओपोरोसिस अँड व्हेरिकोज वेन्सचा मला फारच प्रॉब्लेम होता. तर मला थोडंसं होतं की कसं करू, लाईक ग्राउंड ऍक्टिव्हिटी आय नेव्हर डिड इन माय लाईफ. जिम करत होते पण रनिंग हा म्हणजे अर्धा किलोमीटर पण मी कधी पळाले नसेल. पण ऍट द एज ऑफ 45 स्टार्टेड गोईंग टू सर क्लास. बेसिकली सगळं स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं आणि एकदा सर म्हटले की थोडं पळून बघ. म्हटलं नको सर, डॉक्टर नॉट रेकमेंडेड, मी नाही पळत. मी
म्हटलं नाही तू 5K तरी एक पार्ट घे. आणि फर्स्ट 5K तो केला आणि त्याच्यानंतर मग मी थांबलेच नाही. अनेकही हाफ मॅरेथॉन मी केला आहे आतापर्यंत. बेसिक नो इंजुरीज म्हणजे आम्ही जे कोरच्या एक्सरसाइज करतो ना त्या फारच सिम्पल पण फारच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला नाही आठवत की 21 नंतर असं मला फारच पेन झालाय, मी झोपले, मी थकले किंवा माझं नी दुखतोय असं मला कधीच वाटलं नाही. बिकॉज ऑफ द हेमंत सर ओनली टेक्निक. म्हणजे इव्हन मी 0 सँडल्स घालून पण पळाले त्यांचं बघून. दॅट हेल्प मी अ लॉट. आणि हे बाहेरच्या एक्सरसाइज करून माझं कॉन्फिडन्स वाढला. देन आय स्टार्टेड डुईंग ट्रेक. आणि आत्ताच 15 दिवसा पहिले मी कैलास मानसरोवर पण करून आले. हा कॉन्फिडन्स केवळ हेमंत सरांमुळेच आहे. आणि जेव्हा पण मी कोणत्या लाईन मध्ये क्यू मध्ये वेटिंग मध्ये उभी राहते ना तर मला सरांचेच थॉट्स येतात. कोर घ्या, सरळ वर हा, बँक बघा आणि मी इथे पण हीच प्रॅक्टिस करतो. थँक्यू हेमंत सर फॉर डुईंग ऑल फॉर अस. थँक्यू व्हेरी मच. IITian. सो तेवढंच इंजिनिअरिंग माइंड लावून अगदी ते सतत शिकणारा म्हणजे अगदी गेल्या आठवड्यापर्यंत. म्हणजे परवाच त्यांनी आम्हाला पहिल्यांदा आयुष्यात पोहणं शिकून 300 मीटर पोहला म्हणून कॉफी पण पाजली परवाच. मध्ये सांगितलं आम्ही एकाच हॉस्टेल IIT मध्ये होतो. पण मला त्याचा कॉन्टॅक्ट वाढला साधारण 12 वर्षापूर्वी. 12 वर्षापूर्वी मला असं वाटलं की आता आपण पळणं नीट सुरू करावं. आता मी पळायचो पण त्यावेळी मनात एकच कल्पना असे की पॉईंट A टू पॉईंट B द शॉर्टेस्ट पॉसिबल टाइम. पण जेव्हा मी हेमंतवर पळायला सुरुवात केली तेव्हा जसं सुशील आधी सांगितलं तर ते सगळं ते ओव्हर एंगेज करा हे करा ते काय करायचं ते मला तेव्हा पहिला नाही कळलं. आणि त्याचा इतका फायदा झाला की मग हळूहळू हाफ मॅरेथॉन झाली, मग फुल मॅरेथॉन झाली, मग टफ ट्रेल मॅरेथॉन झाला आणि शेवटची सर्वात अवघड मॅरेथॉन मध्ये मी लडाखला 2 वर्षापूर्वी मॅरेथॉन केली. वयाच्या 68 वर्ष. हा सगळ्यात एक समान झाला की गेले 12 वर्ष मी पळतोय पण काही रनिंग रिलेटेड इंजुरी झाली नाही. ते केवळ हेमंतमुळं. कारण मी स्वतः जसा पूर्वी पळत होतो तसाच पळत राहिलो असतो आतापर्यंत मी पळू शकलो नसतो. आणि तेच टेक्निक वापरून मी स्विमिंग शिकतोय की म्हणजे आपल्याला रनिंग जमलं जेव्हा काहीच जमत होतं तर स्विमिंग काय जमू नये. तर ही जी सगळी बॅकग्राऊंड तयार केली ती केवळ हेमंतवर पळूनच झाली. आणि मला अजून एक सांगायचं वाटतं की जेव्हा मी पळायचो तेव्हा मी वेळासारखे पळायचो. म्हणजे काय शनिवार बघायचा, रविवार बघायचा, पाऊस बघायला, पाणी बघायचं नाही. घरातनं बाहेर पडायला सुटायचं किती 10 तो 15 असतो 28 काही. तेव्हा आमचं सर्वात महत्वाचं जिथं मी जास्त शिकलो ते म्हणजे रनिंग नंतर आम्ही जेव्हा चहा प्यायचो तेव्हा फक्त रनिंग बद्दल बोलायचो, बाकी कुठलाही विषय नसावा. म्हणजे लोक त्या आजोबाला आमच्या बसले आमचं वाटलं ते काय वेळ आहे तुला चहा पिताना सुद्धा तर रनिंग बद्दलच बोलतात. पण तेव्हा जे मी शिकलो त्या आजपर्यंत मला उपयोगी पडते आणि आपण पुढे उपयोगी पडत राहील. दुसरं एक मला सांगायचं की तुम्ही पळायचं असेल तर पळण्यासाठी पळा. म्हणजे रेस वगैरे ठीक आहे, तुम्हाला ड्रॅगिंग राईड्स मिळते, तुम्ही नागपूरला सांगू शकाल मी केले. मी असं नाही म्हणत की मी असं केलं नाही, पण तिथं थांबू नका. ही जी जर्नी रनिंगची ती शेवट पण चालू राहिले पाहिजे आणि चालू ठेवता येते. थँक्यू हेमंत. आणि हेमंत फारच छान गुरु आहे. म्हणजे मला सगळं नाठाने डस्ट वगैरे लेट पण आणलं हे केवळ थँक्यू. आणि सरांची म्हणजे मी जॉईन होण्याच्या आधीपासूनची सरांची विद्यार्थिनी कायम पळत असते, अत्यंत डेडिकेटेड. पहाटे युनिव्हर्सिटीमध्ये कॉमन साईट. मला जेव्हा मी वाचलं की बुक येत आहे तर मी खरंच खूप झाले. आणि तो रिअली म्हणजे आता मी जेव्हाही रन करते म्हणजे ॲनिमल रन ग्रुप बरोबर मी आधी नाही रन करत पण कधीही मी रन करते तर असं एकही दिवस जात नाही की वेन आय डोंट थिंक अबाउट हे. ओके, कारण ते टेक्निक्स आणि हे ऍब्सोल्युटली म्हणजे इतके बेसिक पासून शिकवलेले आहेत अँड दॅट रिअली गोज लाईफ लॉंग. आय रिमेंबर हेमंत and then it starts again and I'll tell you which is very funny की मी कधीही रन करत नव्हते but then I joined योगा आणि तिथे पाटील सरांनी ना म्हणजे मी आणि निखिल आम्हाला जस्ट येऊन सांगितलं
ओके हे घ्या हेमंत करंदीकरांचा नंबर, उद्यापासून ते स्टार्ट करतात, यू गो. अँड वी जस्ट केम. अगेन नेक्स्ट थिंग व्हॉट हॅपन वॉज, मी जेव्हा स्विमिंग जॉईन केलं, अगेन हेमंत वॉज देअर. सो अँड यू नो तिथे स्विमिंग पूल मध्ये वी सेड हॅलो टू इच अदर अँड वी आर लाईक, हेमंत इज सेइंग, "Oh, I am not going to leave you." तुझ्या पाठी राहणारच आहे. So that was really wonderful. Thank you, Hemant, so much, and really this book is going to be very, very valuable to all of us. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आणि आज खरंच छान दिवस उजाडलाय की 15 ऑगस्टला आपण सरांच्या पुस्तकाचं अनावरण करतोय, की जी व्यक्ती आज समाजाला एक वेगळं वेळ घेऊन चालली आहे, तिथं रनिंगचं. साधारण 5 ते 6 वर्षापूर्वी मी दांडे लॅबोरेटरीमध्ये गेलो आणि एक पॅम्पलेट बघितलं, एनिवन कॅन रन. एनिवन कॅन रन हे वाचूनच मनात अशी इच्छा निर्माण झाली की हे काय असेल. आणि मग फर्ग्युसन कॉलेजच्या गेटला गेलो 6 वाजता, तर यांचं सुरू झालं होतं एक्झरसाईज ऑलरेडी. आणि 6 ते 6:45 अगदी तंतोतंत पूर्णपणे सर त्याच्यात इन्व्हॉल्ड होते. आणि मी रोज सकाळी जेव्हा बघायचो की 900 सगळे पळतायत, आपल्याला कधी येईल नाही, आपल्याला जमेल की नाही, असं मला नेहमी वाटायचं. पण जेव्हा मी एनिवन कॅन रन हा ग्रुप जॉईन केला, तेव्हा हे माझं स्वप्न साकार झालं. आज जे मी थोडंफार करतोय, मी अगदी फुल मॅरेथॉन नाही करू शकलो, पण 21 किलोमीटर जसं 2दा केलं, ते केवळ सरांच्या बऱ्याचशा सल्ल्यांवर केलं. कारण त्यांचं आतापर्यंत दोघांनी सांगितलं आणि सगळेजण त्याच विषयात बोलतात की कसं रनिंग असायला हवं, कशी पद्धत हवी. हे करताना इंजुरी फ्री तुमचं असायला पाहिजे, तुमचं बॉडी बॅलन्स चांगला असायला हवं, तुमचं बोनची ताकद वाढते, स्नायूंची ताकद वाढते. हे फक्त रनिंगमुळे होतं. याचा अर्थ सायकलिंग, वॉकिंग, स्विमिंग हे वाईट आहे असं अजिबात नाही. पण ऍट द सेम टाइम तुमचं हार्ट फंक्शनिंग आणि बाकीच्या ज्या गोष्टी किंवा फ्रेशनेस येतो, तो मला असं वाटतं फक्त रनिंगमुळे जास्त येतो. आणि जेव्हा मी वॉक करतो ते सुद्धा इतकं फास्ट होतं की ते बिकॉज ऑफ दॅट रनिंग. तर आज मला नेहमी त्यांचं राहून राहून कौतुक असं वाटतंय की हे सगळं करताना त्यांच्या मनात निर्व्याज म्हणजे काही प्रकारचं इच्छा नाही, फक्त शिकवणे एवढं असतं. आज ते हा ग्रुप चालू करतायत, त्यात त्यांनी 5 पैसे सुद्धा कोणाला मागितले नाही किंवा घेतले नाही. असे हे व्यक्ती आज समाजात फार विरळ आहेत. त्यामुळे मला त्यांचं खूप कौतुक वाटतं. आणि अशा हा समाज की ज्यांनी अजूनही आपण सर्वांनी सांगायला पाहिजे की काहीतरी सकाळी उठून करा, पण रनिंग हे निश्चित करा. आणि त्यासाठी फर्ग्युसन कॉलेजला निश्चित या. तिथे सध्या मंगळवारी सकाळी आम्ही 6:15 वाजता भेटतो, 6:30 ते 7:15 7:15 पर्यंत अगदी न चुकता. सर म्हणजे हाडाचे शिक्षक आहे. हाडाचे म्हणजे खरंच हाड आहे, म्हणजे आपलं हाड अगदी हे करतात, दुखवतात, इथपर्यंत ते काम करून घेतात. आणि अतिशय शिस्तीचे. अशी शिस्त मी खरंच शाळेनंतर आता अनुभवली. मी फक्त त्यांच्या हातात छडी एवढंच राहिलंय, बाकी सगळं नेहमीप्रमाणे आम्हाला राबवतात आणि आम्हाला त्याचा आनंद होतो, कारण आम्ही त्याच्यातनं सुधारतो. आज जे रनिंग आहे ते रनिंग ते फक्त करून घेतात असं नाही, ते आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक्झरसाइज सांगणे आणि इतर गोष्टी सांगणे की तेव्हा आम्हाला रनिंगला उपयोगाला येतील. आज सर्वजण आपण इथं आलात आणि सरांच्या पुस्तकासाठी जे अनावरण करताना साक्षीदार आहात, त्याचा मी अत्यंत आभारी आहे आपला. आणि आपण सर्वांना सांगा की हे रनिंग किती महत्वाचं आहे. थँक्यू व्हेरी मच.